नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपल्या चॅनलवरती सध्या आहे ना भजी महोत्सव सुरू आहे. आपण खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची भजी आतापर्यंत दाखवली आहेत, पण आज थोडासा एक वेगळा पदार्थ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. म्हणजे आज तू भजी नाही दाखवणार आहेस? नाही, भजी महोत्सव मध्ये भजी सारखाच एक वड्याचा प्रकार आज आपण बघणार आहोत. मला माहिती आहे, पण जरा आपल्या स्टाईलनी सांगूयात का? हो नक्की. अशा या रिमझिम पावसात थेट गुजरातहून आणलाय खाटा वडा, जो लागेल एकदम भारी. आता गुजरातला कशाला जायचं? चला करायला घेऊयात तो घरच्या घरी. मनीषा, खाटावडा हा गुजरातमधला एक फेमस स्नॅक्सचा आयटम आहे, जो मोस्ट ऑफ त्यांच्याकडे फेस्टिवल्सला बनवला जातो. पण आता काय आपण गुजरातमध्ये फेस्टिवलसाठी जात नाही, तर तो आपल्या प्रेक्षकांसाठी आपण आज आपल्या किचन मध्ये घेऊन आलोय. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपण अर्धा वाटी तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ स्वच्छ आपण पुसून घेतले. अर्धा वाटी तांदूळ, पाव वाटी उडदाची डाळ, ही डाळ पण आपण स्वच्छ कापडाने पुसून घेतलेली आहे. आणि पाव वाटी हरभरा डाळ. हे तिन्ही जिन्नस आपल्याला मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे. ह्याचा रंग बदलूपर्यंत आपल्याला ह्याला भाजायचं. बघ मनीषा, छान आपल्या तिन्ही ह्याचा कलर म्हणजे तांदूळ पांढरे शुभ्र झाले आणि डाळी पण लाल कलरवर आलाय. ह्याच्यापेक्षा खरपूस नाही करायचंय हे. आणि ना असा भाजणीचा असा खमंग वास येतोय. गॅस आपण बंद करूया आणि हे काढून थंड होऊ देऊया. हे भाजताना तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला मीडियम फ्लेम वरतीच हे तिन्ही जिन्नस भाजायचे आहेत, नाहीतर त्याचा थोडासा कच्चेपणा आपल्याला जाणवतो. हे छान गार होऊन देऊयात आपण. आपले जे हे तिन्ही घटक आहेत म्हणजे तांदूळ आणि दोन्ही डाळी छान गार झालेला आहे. आता ह्याला आपल्याला रवाळ म्हणजे खूप तुम्हाला फाईन पावडर नाही करायची आणि खूप जाडी नाही ठेवायची. आपला रवा जसा असतो त्या फॉर्म मध्ये आपल्याला हे मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं. हे जे डाळी होत्या आणि तांदूळ होते ते आपण रवाळ वाटून घेतले. आपण एका बाउल मध्ये ते काढून घेऊया. बघशील मनीषा, असं हे रवाळ पीठ आपल्याला हवंय. म्हणजे छान असं पावडरही नाही आहे आणि जास्त ओबडधोबड पण नाही आहे, रवाळ आहे. आता आपल्याला काय करायचंय, आपण आंबट दही घेतलेलं आहे. जसं आपल्याला अंदाज येईल तसं हे दही त्याच्यामध्ये ऍड करून आपल्याला ह्याचा एक गोळा भिजवून घ्यायचा. अमृता, हे पूर्ण दह्यातच भिजवायचं का? मनीषा, जर दही खूप आंबट असेल तर थोडंसं पाणी घातलं तर चालेल, पण दही जर आंबट नसेल तर पूर्ण दह्यातच तुम्हाला हे भिजवावं लागेल. म्हणजे ताकही चालेल का? हो, ताकही चालेल. पण ताकही मग तुमचं थोडंसं आंबट असलं पाहिजे. आंबट किती आहे त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करा. बरोबर. साधारण आपण जे प्रमाण घेतलंय त्याला अर्धी वाटी दही बास होऊन जातं. पण अमृता, जसं ह्याचं नावच खाटावडा आहे. खाटा म्हणजे खट्टा, म्हणजे थोडंसं आंबट, त्यामुळे थोडंसं आंबटपणा चालेल. आणि महत्वाची गोष्ट माहितीये का मनीषा, हे पीठ दह्यामध्ये भिजवून आपल्याला ह्याला 6 ते 7 तास फर्मंट व्हायला ठेवून द्यायचं. हे बघ मनीषा, आपला रवा पूर्णपणे त्या दह्यात भिजला पाहिजे आणि खूप पातळ नाही, थोडंसं घट्टसरच हे आपल्याला भिजवून घ्यायचंय. आता हे पीठ झाकून आपल्याला 6 ते 7 तास रेस्ट करायला ठेवायचे. 6 ते 7 तास झालेले आहेत. आपण आता आपलं पीठ बघूयात. बघ मनीषा, कलर ह्याचा तू बघशील तर थोडासा चेंज झालाय. हे छान भिजलंय आणि घट्ट झालंय. पूर्ण जे दही आपण घातलं होतं ते त्याने शोषून घेतलं. आता हे आपण एक दुसऱ्या बाउल मध्ये काढून घेऊया. तुम्ही एकदम जास्त जर पाणी घातलं आणि ते जर शोषून, म्हणजे कधी कधी काय होतं, तांदूळ नवे असतात तर ते पाणी शोषत नाही. त्यानुसार मग तो हा जो घोळ आहे तो पातळ बनतो. त्यामुळे जितपत आपला रवा जो बनलाय तो भिजेल इतपतच दही त्याच्यात आपल्याला घालायचं. आता हे जे आपलं भिजवलेलं बॅटर आहे त्याच्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस ऍड करूया. त्याच्यात आता आपल्याला घालायचं साधारण 1 मोठा चमचा पांढरे तीळ. साधारण 1 चमचा ओवा आपण थोडासा हातावर रगडून घालूयात. हिरवी मिरची तुमच्या अंदाजानुसार, जसं तुम्हाला तिखट हवंय तसं हिरवी मिरची क्रशही करून घालू शकता किंवा बारीक तुकडे करूनही तुम्ही घालू शकता. म्हणजे लाल तिखट आपण घालणार नाही आहोत, त्यामुळं मिरची जरा तुम्ही तुमच्या बेताने घाला. आणि हे आलं आहे, आलं आपण किसून घेतलेलं नाहीये किंवा फार जाड तुकडे करून घेतले नाहीयेत, रफली चिरून घेतलेलं आलं आहे. म्हणजे ते असं दाताखाली आलं ना मनीषा की ते छान लागतं. खूप सारी कोथिंबीर, ह्याला रंग छान यावा म्हणून साधारणतः अर्धा चमचा हळद, आणि एक छान टेस्ट यावी म्हणून पाव चमचा हिंग. सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे मीठ. आपल्या चवीनुसार आपण याच्यात मीठ घालून घेऊयात आणि हे हातानेच मिक्स करावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला त्याचा अंदाज येणार नाही. तुम्हाला जर असं वाटलं की हे खूप घट्ट आहे तर थोडासा पाण्याचा हात ह्याला तुम्ही
लावू शकता. मनीषा बघ आता हे थोडंसं घट्ट वाटतंय, थोडंसं पाणी आपण ह्याला लावून घेऊया. फक्त चमचाभर लागेल मला वाटतं अमृता. जसं तुम्ही मिक्स कराल ना हे, तसं तुम्हाला अंदाज येईल की ह्याला पाणी लागतंय की नाही लागत. हळद घातली आहे बघ आपण, त्याच्यामुळे रंगही सुंदर आलाय. त्याचा साधारण एक असा आपल्याला वडा थापता आला पाहिजे इतपत हे घट्ट पाहिजे आपल्याला. बघ मनीषा ह्याचा वडा होतो, म्हणजे हे आपलं बॅटर बरोबर आहे. आता शेवटी काय करायचं ह्याला आपल्याला, हा थोडासा अजून हलका फुलका होण्यासाठी तू बघशील तर ह्याच्या डाळी आहेत दोन, चण्याची डाळ आणि उडदाची डाळ. तर थोडंसं ह्याला हलकं करण्यासाठी आपण अगदी पाव चमचा सोडा ह्याच्यामध्ये घाल. बर, चमचा देते. आणि ह्या सोड्यावरती तुम्हाला घालायचंय कडकडीत 1 चमचा तेल. आपण जे तेल तापायला ठेवलंय आणि हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं. जर तुम्ही हे खाटावडे जर उन्हाळ्यात केलेत ना तर तुम्हाला सोडा घालायची गरज पडत नाही, बरोबर, कारण की उन्हाळ्यात हे पीठ खूप छान फर्मंट होतं. पण आता पावसाळा आहे, उष्णता थोडी कमी आहे, तर तुम्हाला सोडा घालण्याची आवश्यकता ह्याच्यामध्ये असते. म्हणजे वातावरण थोडं थंड असेल, थोडासा सोडा घालावा लागेल. तेल आपलं छान तापलेलं आहे. आता हे खाटावडा तेलात सोडायची एक पद्धत आहे. बर, तर काय करायचं, आपण अशी एक चाळणी किंवा छोटं तुमच्याकडे जे असेल गाळणं ते घ्यायचं. त्याला थोडंसं पाणी लावलं, त्याला थोडंसं पाणी लावलंय. खूप छोटा नाही आणि खूप मोठा नाही, मीडियम साईजचा असा हा वडा आपल्याला ह्या चाळणीवर थापून घ्यायचा आहे. आणि हे जर तुम्हाला नाही जमणार असेल तर तुम्ही हाताने केलं तरी चालेल, पण थोडासा पाण्याचा हात घेऊन करा म्हणजे ते छान फुलून येते. आणि हे असं चाळणीत सोडून द्यायचं. ते छान आहे आयडिया. म्हणजे काय, खूप जणांना भीती वाटते तेलात सोडताना तेल अंगावर येईल का काय, तर त्याच्यासाठी हा सेफ उपाय आहे. आणि आकारही छान येतो, खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही, असं मीडियम ह्याच्यावर हे आपल्याला सोडून घ्यायचे. आणि तळतानाही मीडियम फ्लेमवरच तुम्हाला हे वडे तळायचे. तू प्रत्येक वेळेस चाळणीला पाणी लावतेस ना? हो, असं पाणी लावायचंय मधी आणि थोडंसं मिश्रण घेऊन गोल त्याने ना आकार छान येतो. आणि एकसारखे वडे होतात. अमृता असे छान फुलत आहेत. हे बघ, म्हणजे या रंगावरती आपल्याला ते काढायचंय. बरं, हा झालाय. हा काढून घेते. म्हणजे खूपदा काय होतं ना, सारखी सारखी भजी खाऊन पण कंटाळा आहे. आणि असंही आता पावसाळा आहे म्हणून, पण किंवा असं कधी कधी आपण नाही का संध्याकाळी चहा बरोबर काहीतरी गरम खाण्याची इच्छा होते, त्यावेळी सुद्धा हा एक बेस्ट ऑप्शन आहे. मनीषा, आपले सगळे खाटेवडे हे बनवून झालेले आहेत. आपण काढून घेऊयात. बघशील इतकी अगदी हलके फुलके झालेत हे. आणि जे पांढरे तीळ मिरची आपण घातली आहे ते किती छान दिसतंय त्याच्यामध्ये. आणि असा फुगलाय वडा, फुलून येतो हा वडा, कारण की आपण याला भिजायला घातलं होतं ना 6 तास, त्यामुळे हा फुलून येतो. बघ मनीषा, छान असे मस्त कुरकुरीत खाटावडा आपले तयार आहेत. आपण आता सर्व करूया. जे पांढरे तीळ आहेत ना ते इतके छान उठून दिसत आहेत त्याच्यावर. खरंच आहे. आणि ते असे छान भाजल्या गेले ना अमृता, त्याची चवही छान लागते. मनीषा बघ, आपण आता तोडून बघूयात किती हलका फुलका झालाय हा वडा. आणि असा मधून पोकळ, वरनं असा छान क्रिस्पी झालाय आणि आतून असा मस्त पोकळ झालेला आहे. आणि आवाज बघशील ह्याचा, एकदम कुरकुरीत, एकदम कुरकुरीत. कुठेही तेल पिलेलं नाही, अजिबात नाही. एकदा पाऊस पडतोय म्हणून हा पदार्थ तुम्ही करून बघा. आणि पावसाळा आहे म्हणूनच नाही, कधीतरी टी टाइम स्नॅक म्हणून चहा बरोबर, चटणी सोबत, सॉस सोबत, कशा सोबतही हा वडा छान लागतो. अमृता, प्रदेश कुठला आहे किंवा विभाग कुठला आहे यावरून त्या पदार्थाची चव ठरत नाही. तो पदार्थ वेगळा असायला हवा आणि तो चविष्ट आणि खमंगही हवा. आणि तो पदार्थ आपण करून बघायलाही हवा. असेच असे छान छान पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवत राहू. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. आणि त्यासाठी पाहत रहा किचन क्वीन.